नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। आलमगीर नगर विजय लाईन नागरदेवळे गावात घाणीचे साम्राज्य। नगर तालुक्यातील नागरदेवळे गावात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे। गावात सर्वत्र साचलेला कचरा, बंद गटारे, रस्त्यांवर पडलेले घाण पाणी आणि दुर्गंधीमुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत। स्वच्छ भारत अभियान सुरू असतानाही ग्रामपंचायतीकडून स्वच्छतेकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे। लहान लहान मुले शाळेत जाताना कचऱ्यावर घसरून पडतात। गावातील काही हॉटेल व कोंबडी व्यवसाय करणारे दुकानदार आपल्या दुकानातील घाण थेट कचराकुंडीत टाकतात। त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे। गावातील मंदिरे, शाळा तसेच दर्शनासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक या अस्वच्छतेमुळे त्रस्त झाले आहेत। अनेकदा ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही। याशिवाय मोकाट कुत्र्यांचा त्रासही दिवसेंदिवस वाढत असून विद्यार्थ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत। दरम्यान गावात घंटागाडी न आल्याने कचरा उचलला जात नाही, अशीही तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। विद्यार्थ्यांची रस्त्यावर विनंती। गावातील विद्यार्थ्यांनी आज रस्त्यावर उतरून ग्रामपंचायतीला आणि प्रशासनाला स्वच्छतेची मागणी केली। आम्हाला शाळेत जाताना सुरक्षित वाटावे, घाणीमुळे आणि मोकाट कुत्र्यांमुळे त्रास होऊ नये अशी विनंती त्यांनी केली। लहान मुलांच्या या आर्त हाकेला ग्रामस्थांनीही मोठा प्रतिसाद दिला। रोजंदारीवरील सफाई कामगार अनुपस्थित राहणे, ग्रामपंचायतीची उदासीनता आणि नियोजनाचा अभाव या कारणांमुळे गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी प्रशासनाला तातडीने पावले उचलून स्वच्छतेची व्यवस्था करण्याची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी प्रशासनाला तातडीने पावले उचलून स्वच्छतेची व्यवस्था करण्याची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। नमस्कार, मी सौ नीलम योगेश गानले, सक्सेस अकॅडमीची संचालिका आहे। मी सध्या आलमगीर रोड नागरदेवळे येथे उभा आहे। येथे आपण बघू शकता कचऱ्याचं अगदी साम्राज्य इतकं पसरलेलं आहे की आजूबाजूच्या परिसरातील लोकांना इथं राहणं अगदीच अशक्य झालेलं आहे। सध्या पावसामुळे आणखीनच जास्त त्रास, दुर्गंधी, त्याच्यामुळं रोगराई पसरू राहिली। लहान मुलं आजारी पडतात। क्लासमध्ये वयस्करांना पण खूप त्रास होतो। क्लासमध्ये जे मुलं येतात त्यांच्याही पालकांची सतत वारंवार ही तक्रार असते की क्लासमध्ये मुलं पाठवायची कशी। क्लासचा दुर्गंधच इतका येतो की बसणं अगदी अशक्य होत असतं। तर ग्रामपंचायत वारंवार तक्रार करून सुद्धा ह्या गोष्टीची दखल घेण्यात आली नाही। तरी आम्ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने ही विनंती करतो की ग्रामपंचायतने, सरपंचाने, उपसरपंचाने व सदस्याने या गोष्टीची लवकरात लवकर नोंद घेऊन याची विल्हेवाट लावावी ही नम्र विनंती। आज विजयनगर चौक ते आलमगीर चौक या दरम्यान या ठिकाणी श्री रामेश्वर महादेव मंदिर आता नव्याने स्थापन झालेलं आहे। त्याचप्रमाणे तुळजामाता भवानी मंदिर आहे, गुरुदत्ताचं मंदिर आहे। त्याचप्रमाणे येथे प्रायमरी स्कूल देखील 2-3 प्रायमरी स्कूल आहेत। येथे पतसंस्था आहेत, बँक आहेत। त्याचप्रमाणे क्लासेस देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालतात आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आणि ज्येष्ठांची देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। या ठिकाणी हेच कळत नाही, रस्ते खड्ड्यात आहेत तर खड्डे रस्त्यात आहेत। या ठिकाणी घंटागाडीची व्यवस्था केलेली नाही ग्रामपंचायतने। सर्व पब्लिक या ठिकाणी आणून कचरा या रोडवर टाकतात। कचरा टाकत असताना या ठिकाणी प्लास्टिकच्या मोठ्या प्रमाणात उपद्रव या ठिकाणी होतोय। विशेष म्हणजे शालेय विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील यांना खूप कसरत करावी लागते। एवढंच नाही तर मागच्या वेळेस या ठिकाणी कचरा प्लास्टिकचा खाऊन गायी या ठिकाणी एक मृत्यू पावली होती। एवढंच नाही तर कुत्रे देखील या ठिकाणी खूप मोठा सुळसुळाट आहे आणि या ठिकाणी ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष होत आहे। खरं तर ह्या रोडवर इतकी जास्त प्रमाणात वर्दळ असताना, शाळा असताना, मंदिरं असताना, ज्येष्ठ नागरिक असताना, विद्यार्थी असताना ग्रामपंचायत अजिबात या ठिकाणी लक्ष देत नाही। तर आमच्या सर्व नागरिकांची विनंती राहील की प्रशासनाची या ठिकाणी दखल घेऊन या रस्त्यावरचे मोकाट जनावरे असतील, कुत्रे असतील, कचरा असेल, हा ताबडतोब विल्हेवाट लावावी, जेणेकरून आमच्या नागरिकांचा श्वास मोकळा होईल। नाकावर पदर आणि रुमाल घेतल्याशिवाय इथून जाणं अशक्य आहे। इतकी दुर्गंधी या ठिकाणी बोलावलेली आहे। या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन समक्ष पाहावं, जेणेकरून या नागरिकांचा श्वास मोकळा होईल। या ठिकाणी अधिक न सांगता आपण जर याची विल्हेवाट नाही लावली, 8 दिवसात येथे आपण जर याची व्यवस्था नाही केली, या नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचं असं या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल। ही देखील प्रशासनाने या ग्रामपंचायतीने दखल घ्यावी अशी आग्रहाची विनंती करतो। हे बघा, मी मीराबाई नागनाथ दलपल बोलते, श्रीराम कॉलनीमधून। मला दम्याचा त्रास आहे। या घाणीमुळे मला इतका त्रास होतो का मला लगेच दवाखान्यात जावं लागतं। तरी ग्रामपंचायत याची काही काळजी घ्यायला तयार नाही। ग्रामपंचायतीने याची काळजी घेऊन
या कचऱ्याचं विल्हेवाट व्यवस्थित ठिकाणी लावावं, त्यापासून कोणालाही त्रास होऊ नये अशा ठिकाणी कचरा टाकावं. हा रहिवासी लोकांचा एरिया आहे, इथं कचरा टाकणं हा किती गुन्हा आहे याची काळजी ग्रामपंचायत घेत नाही, तरी त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन ही काळजी घ्यायची. नमस्कार, मी इथलचा रहिवासी आणि ह्या कॉम्प्लेक्समध्ये आपलं एक शॉप आहे. इथं कचऱ्याचा इतका त्रास आहे की पावसाळ्यात 4 महिने आणि बाकीचे 8 महिने पुराचा त्रास. आता तुम्ही बघू शकता की रोड आता अर्धा रोड नुसतं कचऱ्याने भरलेला आहे. आता काही दिवसानंतर पूर्ण रोड कचराच जातो, फक्त एकच वाट चालू राहते, बाकीचे सगळे कचऱ्याने भरले असते. आणि ग्रामपंचायतने याची दखल घ्यावी, काहीतरी ॲक्शन घ्यावा. 4 वर्षापासून आम्ही इथं आहेत, 4 वर्षापासून आम्हाला हा रोज 24 तास त्रास आहे. या त्रासाचा काहीतरी विल्हेवाट त्यांनी करावा. मेरा नाम अनुष्का बोंदे है, मैं आर्मी पब्लिक स्कूल की स्टूडेंट हूँ, 12th स्टैंडर्ड की. मैं स्कूल में यहाँ पे रोज इसी रास्ते से जाती हूँ. नॉर्मल डेज पर जाना बहुत मुश्किल होता है, पर बारिश के दिन में तो बहुत ज़्यादा मुश्किल होता है क्योंकि कीचड़ इतना ज़्यादा होता है कि एक बार तो मैं गिर भी गई थी, पूरा स्कूल का यूनिफॉर्म भी खराब हो गया था. सुबह जाना बहुत मुश्किल हो जाता है, दोपहर को भी बहुत मुश्किल होता है आते समय. यहाँ पे बारिश के टाइम पे इतना कचरा होता है, कचरे में से जाना भी नहीं आता. ट्रैफिक भी इतना होता है, सुबह अगर इंसान जब गलती से लेट हो गया और गाड़ियाँ भी जा रहे हैं तो फिर जाने में भी लेट हो जाता है क्योंकि कचरे की वजह से इतना ट्रैफिक जाम हो जाता है. ऊपर से यहाँ पे खड्डे भी है रास्ते में. तो फिर मेरी ये दरख्वास्त है कि ये जो कचरा है ये यहाँ से साफ़ किया जाए और ग्राम पंचायत इसका कुछ ना कुछ करे ताकि हम स्टूडेंट्स को तकलीफ ना हो. धन्यवाद. नमस्कार, मी सुनीता राजकुमार फटांगरे. मी ह्या एरियामध्ये राहते. इथं रामेश्वर मंदिरा शेजारी राहताना मी सकाळी ऑफिसला जाते. ऑफिसला जाताना मी 3-4 वेळेस गाडी माझी स्लिप होऊन पडलेली आहे. पहाटे 3 वाजल्यापासून जो कचरा यायला सुरुवात होती त्यात सगळं मांस, हाडकं, स्त्रियांची पॅड हे सगळी घाण आम्ही म्हणायला गेलो तर आम्हाला म्हणतात की तुमच्या बापाची जागा नाहीये, सरकारी रोड आहे, हा कोणाच्या बापाचा आहे, याला कोणी आहे का आई बाप? तरी पण इथं लोक घाण आणून टाकणार, आम्हाला उलट बोलणार. शेवटी माझे नातेवाईक आहेत, माझे जावई आहेत, ते म्हणले इथं राहायचं नाही, दुसरीकडे घर पाहू राहिलो. शेजारी इतकं जागृत रामेश्वराचं मंदिर बनलेलं आहे, त्या मंदिराच्या समोर आता सध्या जरी कोणी ग्रामपंचायतचं आलं तरी पण तिथं हाडकं भेटणार आहेत. आणखीन काय काय वस्तू ते मी सांगू शकत नाही. इतकी घाण आहे आमच्या एरियात, इथं कोणीच लक्ष देत नाही. मतदानाच्या वेळेस तेवढी 2 महिने गाडी चालू केली, त्याच्यानंतर परत हा विषय नाही. या एरियात आहेत माणसं की म्हातारे आहेत की ज्येष्ठ नागरिक आहेत, कोणाला काय त्रास आहे काहीच पाहण्यात आलेलं नाहीये. तरी याची दखल घ्यावी आणि आम्हाला या सगळ्या घाणीतून मुक्त करावं एवढीच अपेक्षा आहे या ग्रामपंचायत ऑफिस कडून. मी आलमगीर रोडमध्ये माझं शॉप आहे आणि शेठ प्लाझा बिल्डिंगमध्ये शॉप असते. माझ्या समोर डेली हा कचरा टाकला जातो. आलमगीर सगळे त्यांना सांगितलं तर ते म्हणतात की हा तुमचा रोड आहे किंवा शिरीगाळ या कचऱ्यासाठी माझं केस झालेली आहे. तर ग्रामपंचायतला वारंवार कळवण्यात आलेलं असून सुद्धा ते पडलेली करत नाही. आता या 2 महिन्यामध्ये मला 2 वेळेस टायफॉइड झालेला आहे. मी तसं वारंवार कळवलं पण ते काही काम करत नाही. कचरा गाडी नाही काय. लोकांना बोलायला गेलं तर ते दमदाटी करतात, मारण्याची घटना वगैरे. नंतर काही आणून टाकायचं खाण्याचे पदार्थ, काही पण इतर काही बोलायला गेलं तर नुसती गाळ काढणं मारणं. त्याच्यामुळं ग्रामपंचायतीने तेवढं सहकार्य करून एवढं कचऱ्याची विल्हेवाट लावावी. CCTV कॅमेरे बसवावे आणि त्यांनी सरळ जे कचरा टाकत त्याच्यावर सरळ दंड घेण्यात यावा. धन्यवाद. ते यावं माणसाने थांबले बऱ्याच वेळ. कचऱ्याचं लय कुठं नाही आम्हाला, मच्छर लय, रस्ता नाही इथं. आता 6 महिने होत आली.